नमस्कार यूट्यूब फॅमिली. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय खास विषय घेऊन आले आहे. तो म्हणजे नवरात्रीत कन्यापूजन कसे करायचे आणि त्या पूजनातून आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या जीवनावर येणारा आशीर्वाद कसा मिळतो. तुम्हाला माहीत आहे का, कन्यापूजन हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर ते आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारा, सुख, शांती, समृद्धी आणणारा एक अद्भुत विधी आहे. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगून सुरुवात करणार आहे, जी तुम्हाला याविषयी जोडेल. एकदा एका घरात नवरात्र चालू होती. रोज देवीची पूजा, आरती होत होती, पण त्या घरात कन्यापूजन केलं गेलं नाही. त्या घरातील एका ज्येष्ठ मावशींनी सांगितलं, देवीचं पूजन पूर्ण होण्यासाठी कन्यापूजन करायलाच पाहिजे, कारण या कन्या म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं. दुसऱ्या दिवशी त्या घरात 9 छोट्या मुलींना बोलावून पूजा केली. त्यांचे पाय धुतले, त्यांना भोजन दिलं आणि प्रसाद म्हणून भेटवस्तूसुद्धा दिल्या. त्या घरात पुढच्या वर्षी इतकी भरभराट झाली की सगळे आश्चर्यचकित झाले. चला तर मग आपण हे पाहिलं आपण छोटीशी कथा. आता आपण जाणून घेणार आहोत की कन्यापूजन कसे करायचे आणि त्याचं स्वरूप काय असतं ते जाणून घेऊयात. आपल्या हिंदू संस्कृतीत नवरात्रीला अत्यंत पवित्र मानलं जातं. 9 दिवस 9 रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. हे 9 रूप म्हणजे 9 शक्ती आणि 9 ऊर्जा स्रोत. कन्यापूजन का महत्त्वाचं आहे? कारण या 9 शक्तींचं रूप आपल्या घरातल्या किंवा गावातल्या लहान मुलींमध्ये दिसतं. कन्या म्हणजे कुमारी, ज्यांच्यात अजून निरागसता आहे, पवित्रता आहे. अशा कन्येला पूजल्यावर देवीचा आशीर्वाद आपल्याला भेट मिळतं असं शास्त्र सांगतं. आपल्या कुलदेवता, आपल्या घरची देवी, त्या या नवरात्रीत जागृत होत असतात आणि त्यावेळेला आपण केवळ पूजा, आरती करून थांबू नये. कन्यापूजन हे त्या देवीला प्रसन्न करण्यामागचा सर्वोत्तम मार्ग आहे. आता पाहूया की कन्यापूजन कसं करायचं. तर नवरात्रीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी म्हणजेच अष्टमी किंवा नवमीला सकाळी घर स्वच्छ करा. पूजेचं ठिकाण स्वच्छ धुवा, रांगोळी काढा, फुलांनी सजवा आणि 9 कन्या आणि एक लहान मुलगा म्हणजे भैरव बोलवतात. जर 9 कन्या मिळाल्या नाहीत तर 2, 3, 5, 7 जरी कन्या असल्या तरी चालतात, पण जास्तीत जास्त प्रयत्न 9 कन्या असाव्यात. त्यांना बसवून त्यांच्या पायावर पाणी शिंपडून पाय धुवा. फुलांचा हार, हळदी कुंकू लावा, त्यांच्या कपाळावर टिकली लावा. नंतर त्यांना देवीला अर्पण केलेला प्रसाद द्या. पुरी भाजी, खीर, हलवा, लाडू, जेवण प्रेमाने द्या. स्वतः बसून पहा ते खात आहेत की नाही ते. आणि परत जेवणानंतर त्यांना भेटवस्तूसुद्धा द्या, जसे की ओढणी, पेन, वही, खेळणी किंवा तुमच्या परीने काहीही असो. छोटीशी दक्षिणा, पैसे देणेही शुभ मानलं जातं. त्यांच्या चरणी नमस्कार करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. त्या छोट्या कन्या जरी असल्या तरी त्यांचा आशीर्वाद म्हणजे देवीचाच आशीर्वाद आहे. हे करताना मनात कोणतीही वाईट भावना ठेवू नका. प्रेमाने, श्रद्धेने आणि हसत मुखाने करा. कन्यापूजन केल्यावर आपल्या जीवनात काय बदल होतात? चला तर आपण हे सुद्धा जाणून घेऊयात. कन्यापूजन केल्यानंतर आपल्या घरात सुख, समृद्धी वाढते, कारण देवीचा आशीर्वाद आपल्याला धन, धान्य आणि समाधान देते. नकारात्मक ऊर्जा दूर होते, जे वाईट विचार, वाईट सवयी असतात त्या कमी होतात आणि कुटुंबात सौहार्द लाभते. भांडण, वाद कमी होतात.
आणि नवीन सुरुवातींसाठी चांगला काळ सुरू होतो. जसे की नोकरीत, व्यवसायात आणि प्रगतीसुद्धा होते. मनाची शांती मिळते, कारण आपण देवीला प्रसन्न केलं आहे ही भावना आपल्या मनाला समाधान देत असते. हे फक्त धार्मिक कर्मकांड नाही, हे एक ऊर्जा देणारं आणि सकारात्मकता आणणारं सण आहे. आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद कसा मिळतो? कुलदेवता नेहमी आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. जेव्हा आपण नवरात्रीत कन्यापूजन करतो तेव्हा आपण कुलदेवतेला सांगतो, आम्ही तुमचं स्मरण केलं आहे, आमच्या घरात तुमची कृपा हवी आहे. त्यामुळे त्या आपल्यावर प्रसन्न होत असतात. भक्तांनो, कन्यापूजन हा केवळ एक विधी नाही, ही आपली संस्कृती आहे, आपली श्रद्धा, आपला देवीवर असलेला तो विश्वास आहे. एक छोटासा तुम्हाला संदेश सांगते. तुम्ही कितीही व्यस्त असला तरी त्या नवरात्रीत एकदा तरी कन्यापूजन नक्की करा. जेवढं शक्य आहे तेवढं करा. फुलं द्या, खाऊ द्या, पण श्रद्धा हवी. तुमच्या घरात जेवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती संपूर्ण वर्षभर तुम्हाला पुढे नेत राहते. म्हणूनच मी सांगते, देवीला प्रसन्न करायचं असेल तर कन्यापूजन नक्की करा आणि मनाने आनंदी राहा. चला तर मग, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच सुंदर विषय आम्ही तुमच्यासाठी आणू. भेटूया चला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.